श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. हा चमत्कारी मंत्र तुम्ही दिवसातून 2 वेळा ऐकल्यावर तुमच्या मुखातून येणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. भक्तांनो, तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर हा मंत्र आज दुर्लक्षित करू नका. स्वामींनी तुमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवला आहे. होय, मला माहीत आहे की तुला आता कोणताही रस्ता दिसत नाही. म्हणूनच भगवंताने ही त्यांची पवित्र कथा तुमच्यासमोर पाठवली आहे. हे परमेश्वरा, ही स्वामींची लीला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या रडक्या आयुष्यात सुखाचा चमत्कार करा आणि त्यांच्या भाग्यातील दुःख, दारिद्र्य, कर्ज सर्व काही नष्ट करून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा. ही लीला फक्त थोडा वेळ ऐकल्याने तुमच्या जीवनातील खतरनाक दुःख क्षणात जळून खाक होईल. ही लीला ऐकल्याने कितीही मोठे दुःख, मोठे आजार, वाईट शक्ती, शत्रूंची भीती सर्व काही नष्ट होते आणि आपल्या मनातील हवी ती इच्छा भगवंत स्वतः येऊन पूर्ण करतात. मित्रांनो, कोणीतरी असे आश्चर्यकारक सांगितले आहे की या जगात कोणीतरी काही गोष्टी तुमच्या हातून हिसकावून घेऊ शकते, पण ते तुमच्या नशिबातून काढून घेऊ शकत नाहीत. परमेश्वराचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहेत टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून 2 स्वामी भक्तांना ही स्वामींची लीला शेअर करा. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. भक्तांनो, आजची स्वामींची लीला खास तुमच्यासाठी आहे. मला आशा आहे की तुम्ही स्वामींचा मंत्र आणि स्वामींची लीला पूर्णपणे ऐकाल. तुम्ही या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचा मंत्र ऐकण्या अगोदर स्वामींचा एक प्रसंग ऐकूनच पुढे जाऊया. श्री स्वामी महाराज हरिद्वारी असताना एक ब्राह्मण मोठ्या गर्वाने श्रीश विचारू लागला की आपण कोण, राहणारे कोठील, नाव काय, आश्रम कोणता, असे छलकबुद्धीने प्रश्न करू लागला. ते सर्व भाषण ऐकून महाराज म्हणाले, आधी तुझा वृत्तांत सांगू, मग तुझ्या प्रश्नांचे उत्तर देऊ. तू पूर्वजन्मी व्याध होतास, पुष्कळ जीव मारून उदरभरण केलेस, मद्य भक्षण करणे, दरोडे घालणे, परस्त्रीची इच्छा धरून बलात्कार करणे ही पापे केलीस. तू हस्तिनापूरचे राजकन्येचा प्राण घेतलास, त्यावेळी तुला राजाने हद्दपार केले. दुसऱ्या दिवशी जाऊन तेथेही निंद्यकर्म केलीस, यामुळे तुझे नाक डोळे कापले. नंतर तू कर्मकाच्या घरी राहिलास, तेथेही निंद्यकर्म केलीस. काही दिवसांनी तुला पशूंनी मारून भक्षण केले. काही पूर्वजित पुण्य होते म्हणून आज ब्राह्मण जन्मास आलास. तरी पण मूर्खा, काल रात्री पूर्व स्वभावाने एका गाईचा प्राण घेतलास, असा तू महादुष्ट पापी आहेस. असे समर्थांचे भाषण ऐकून तो ब्राह्मण थराथरा कापू लागला. अंगास घाम सुटून दीनवाणीने श्री साष्टांग नमस्कार घालून अपराधांची क्षमा मागू लागला. मग सर्व ब्राह्मणांसह महाराजांनी त्याच्या घरी येऊन मारलेली गाय सर्व लोकांस दाखविली. तेव्हा सर्व ब्राह्मण श्रीची प्रार्थना करू लागले की महाराज, कृपा करून उपाय सांगा. समर्थ म्हणाले, त्या ब्राह्मणास इकडे आणा. ब्राह्मणाने फारच घाबरून धावून येऊन श्रींचे चरण घट्ट धरले व रक्षण करण्याबद्दल समर्थास फारच आळवू लागला. तेव्हा दीनदयाळ म्हणाले, पश्चातापाने शुद्ध झालास तर गाईला उठव, म्हणजे तू हत्येपासून मुक्त होशील. त्या ब्राह्मणाने आज्ञाप्रमाण मानून श्रींच्या चरणाचे तीर्थ घेऊन गायीवर शिंपले. त्या सरशी ती गाय खाडकन उठून उभी राहिली. सर्वांस आनंद झाला. पुढे तो ब्राह्मण सर्व संग परित्याग करून स्वामी भक्तीस लागला. स्वामी भक्त हो,
आपण स्वामींचा दैवी प्रसंग ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आता ऐकूया स्वामींचा शक्तिशाली मंत्र. तो मंत्र असा: ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः. 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 ओम
श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः।
ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः। ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः।
ओम श्री स्वामी दीनानाथाय शक्तिरूपिणे नमः।